विहान विहान आवर लवकर. अरे कॉलेजला जायला उशीर होतोय. एकतर उशिरा उठायचं आणि नंतर हे रील स्क्रोल करत बसायचं. काय होणार नाही या मुलाचं काही कळतच नाही. आम्ही असताना हा असा वागतोय. आम्ही नसल्यावर काय करत असेल देवच जाण. ए मम्मी, आता मला कॉलेजला जाऊन करायचं आहे लेक्चर. आता तू घरी देत नको बसू मला लेक्चर्स. काय म्हणालास? हे सगळं ना बापाच्या लाडामुळे सुचतंय तुला बोलायला. बघू ना काय करतोयस पुढे. उरकावं लागेल. अरे विहान, इकडे ना गेम खेळायला. अरे थांब, आलो, लेक्चर करून येतो. बरोबर, ठीक आहे. काय रे, हा कधीपासून लेक्चर अटेंड करायला लागला? काय नाही, येईल लगेच. हो, त्या सांगत होत्या असाइनमेंटचं काहीतरी. ए, तो विहान आहे ना? आज पण लेक्चर्स अटेंड नाही केले वाटतं. हे व्हॉट्सअप गाईज. बोललो होतो नाही. ए, किती लेवल चालू तुझी? 87. शेट यार, तू पुढे गेलास रे. काय रे, मग कोण जिंकताय? ऑफकोर्स मी. काय अरे विहान, आज पण लेट? अरे कधीतरी येत जा लवकर, कधीतरी करत जा लेक्चर्स अटेंड.
ए सायली, आताच मम्मीने लेक्चर दिल्या, आता तू नको देत बसू प्लीज. अरे ब्रो, पण तुझं अटेंडन्स 50% पेक्षा पण कमी आहे. तू एक्झाम कशी देणार? ब्रो, 1 piece of paper. कॅन नॉट डिसाइड माय फ्युचर. एक्झॅक्टली. अरे पण कधीपर्यंत चालणार आहे हे असं? विहान, यू वर द ब्राइटेस्ट स्टुडंट ऑफ द स्कूल. डोंट लूज दॅट चार्म. डू यू बिलीव्ह मी सायली? येस, बट देन जस्ट ट्रस्ट द प्रोसेस. प्रोसेस माय फुट. अरे सायली, तुमचा हा बोरिंग टॉक झाला असेल ना, तर मग जर आपण बंकचा प्लॅन बनवूया. बंक? विहान, तू पण जाणार आहे? ऑफकोर्स, मी तर जाणारच आहे. मला असं वाटतं की तू नको जाऊस. सायलीला नाही आवडणार. ए, काय यार त्या सायलीचं सारखं? हे बघ, तुला यायचंय तर ये, मी तर जाणार आहे भाई. Whatever. काय प्लॅन? सो लिसन गाईज, अर्पित पीटी सरांना डिस्ट्रॅक्ट करेल आणि मी का? कारण तू इनोसंट दिसतोस ब्रो. राईट. मग आपण पळून जाऊया. मागून अर्पित पळत येईल. काय रे अर्पित, येशील ना? ए हा, बेस्ट प्लॅन आहे. हे अर्पित, जा पटकन निघ. काय रे, लेक्चरच्या टायमाला कुठे फिरतोय? काय नाही सर, ते आपलं बॉईज वॉशरूम आहे ना, तिथं भांडणं झाली. प्रिन्सिपल सरांनी बोलवले तुम्हाला तिकडे. जा जा. बरं झालं, ही पोरं पण ना कधी सुधारणार नाही. जेवताना मी काय बोलले लक्षात आलंय ना तुमच्या? काय ग? एकच गोष्ट किती वेळा सांगायची? अगं कोणती? हे बघा, आता मी जेवताना तुम्हाला सांगितलेलं आहे, तो अभ्यासात मागे पडलाय आणि दिवसेंदिवस त्याचं वागणं पण बिघडत चाललंय. आणि हे सगळं ना फक्त तुमच्या लाडामुळे होतंय. एक तर त्याच्याशी बोला तरी, नाहीतर बघा काय करायचं ते. मी तर बोलून बोलून थकली आता. ठीक आहे, येऊ दे त्याला, बोलतो मी त्याबरोबर. अडीच वाजले आहेत. हा मुलगा अजून सुद्धा आला नाही. विहान, ही काय वेळ आहे घरी यायची? का अजून लेट यायला होतं का? घरच्यांची काही काळजी नाही. घरी आई वाट बघत असेल, ती जेवली असेल की नाही, काही नाही. नुसतं मित्रांबरोबर भटकत राहायचं आणि एन्जॉय करत राहायचं. झालं का तुमचं? नॉनसेन्स.
आपल्या एक्झामचं टाइम टेबल. विहान 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 उठ. हे घे आपल्या एक्झामचं टाइम टेबल. टाइम टेबल कसलं? अरे मॉक फायनल्स. हो शिट. आणि प्रॅक्टिकल्स? प्रॅक्टिकल्स झाले. विहान, this is your last chance given by me to you that you have really not lose your chance. All the best. हॅलो. हा इकडेच आहे. अरे गेटवरच उभा आहे ना. अजून तर काय दिसला नाही तो मुलगा. आहे मी लक्ष ठेवून. हा ठीक आहे, करतो मी तुला फोन. काय रे, कोण आहे तू? कुठे चालला? आणि कॉलेजमध्ये चाललो सर. आयडी कार्ड कुठे? अहो काय सर असं करता? रोज तर बघताय की, रोज तर जातो की कॉलेज. मी तर तुला कधी बघितलं नाही. काय नाव बोलला तुला? अहो सर कॉलेजमध्येच आहे सर. मॅडमला भेटायला चाललो. कोणच्या मॅडम? अहो सर आय कार्ड विसरलो म्हणून कोणच्याच येऊ- काय? त्या मॅडमचं नाव नाही लक्षात येते सर. 2 मिनिटात फक्त भेटून यायचंय सर. आयडी कार्ड शिवाय येत नाही. अहो सर एक दिवस मी विसरलो तुला सर. कधी बघितलेलं नाही. अहो मॅडमनी बघितलंय मला. कोणता मित्र तुझा? अहो सर तुम्हाला काय कॉलेजचे सगळी मुलं माहिती आहेत का? हो माहिती मला. मी इथला पीटीचा टीचर आहे. मला एकूण एक माहिती. कोण आहे तू? अहो कधी सर आला? आय कार्ड विसरलोय. चल बाहेर. सिक्युरिटी गार्ड सर आय कार्ड चल विसरलोय. बाहेर. अहो, बाहेर सर, निघ. मॅडमची काम आहे सर. एक्झाम बाहेर निघ. बाहेर निघ. कोण कुठून येतं? सिक्युरिटी गार्ड परत दिसू नको.
आता उगाच रडत बसून काय फायदा आहे? जेव्हा अभ्यास कर म्हटलं तेव्हा काय म्हणायचं? मम्मी आय एम द स्कूल टॉपर. काय झालं त्याचं? आता हे रडणं बंद कर. उद्यापासून ना तुझे सगळे क्लासेस बंद. उगाच आई बापाच्या पैशांची नासाडी करायची आणि फिरायचं इकडे तिकडे. बस. पप्पा मम्मी बघा ना क्लासेस बंद करायचं म्हणते माझं. प्लीज पप्पा मी जातो रेग्युलर क्लासला उद्यापासून. प्लीज मम्मीला सांगा ना पप्पा. प्लीज प्लीज करतो खरंच. बोलतो. ए विहान काय रे फेलियर मध्ये डायरेक्ट टॉपर. हा ना. वा हा ना, मला गेम मध्ये काय बेसिड स्वतः टॉप केलं. हे बरे. अरे ए फट्टू तू गप. हा सायलीला विहानचे सगळे सिक्रेट्स माहिती असते. काय ग सायली? सिक्रेट वगैरे काही नाही ग. हे फक्त त्याच्या हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सीमुळे पॉसिबल झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स विहान. ए ए एन्जॉय तर झालंच पाहिजे ला. होणार, एन्जॉय तर होणार. म्हणून तर आपल्या कॉलेजने तुमच्यासाठी एक कॅम्प ऑर्गनाईज केलाय. लागा तयारीला. cheer up then, okay? कमॉन कमॉन.
काय ते आपल्याला बोलत. काय रे विहान, काय झालं? काहीच आहे का? कोणीतरी आपल्या कॉलेजमध्ये घुसलंय, माहित नाही कोण आहे, पण आपल्याला अलर्ट राहायला लागणार. सो एक काम करू, मी मॅमला फोन करतो लगेच, पण तोपर्यंत कोणी पळायला नको तिथून. त्यामुळे तू आणि तू एकत्र थांबा. दरवाजाच्या बाहेरच थांबा तुम्ही, म्हणजे तू कुठे जायला लागलं तर इन्फॉर्म करा. अडवण्याचा प्रयत्न करा, पण पकडू नका. ओके ठीक आहे. डोंट बी रिस्क. ओके. आणि तुम्ही दोघी मेन गेटच्या इथे थांबा. काही दिसलं, काही बाहेर पडताना हात दिसला कोणी, तरी लगेच इन्फॉर्म करा. मी मॅमला मेसेज करतो किंवा फोन करतो लगेच. ओके, लेट्स गो. हॅलो मॅम. वेल डन विहान, आज तुझ्या अवेअरनेसमुळे मोठा इन्सिडेंट टळला. गुड जॉब विहान, गुड जॉब. तुझ्यासारख्या युथची आपल्या देशाला गरज आहे. वी ऑल आर प्राऊड ऑफ यू. वेल डन. थँक्यू सर.